एक जण एका जुन्या काळातली गोष्ट, एका राजा आहे, त्या राजानं सांगितलं, बाबा मला घोडा पाहिजे, नवीन घोडा आणायचा आहे आणि त्या जंगलाच्या पलीकडं बाजार भरलाय. म्हटलं घोडे, तिकडे एक गाव आहे, त्या गावामध्ये बाजार भरलाय आणि काय आणायचं आहे, घोडा पाहिजे मला, नाही का. आता तो व्यक्ती घोडा आणण्याकरता गेला, राजाचा घोडा. आता राजांचा घोडा म्हटल्यावर काही सामान्य नसणार आहे, व्यवस्थित घेऊन आलं पाहिजे. पलीकडे गेला आणि तिथं घोडा खरेदी केला. खरेदी करून जंगलात येत असताना 4 चोरांनी बघितलं. आता 4 चोरांनी त्या घोड्याला महाराज बघितल्यावर त्यांच्या मनामध्ये भाव आला की घोडा तर मिळवायचा, कारण महागातला असणार. राजाचा घोडा म्हणजे काय सामान्य पैसे देऊन आणला असेल का हो? म्हणजे महागातला असणार, मोठा घोडा आहे, असा सुंदर घोडा दिसायला लागलाय. म्हटले त्या घोड्याला मिळवायचं, चोरायचं. विचारलं, बाबा घोडा कोणाचा? तो म्हटला हा राजाचा घोडा आहे. तर राजाचा घोडा म्हटल्यावर निम्मी गार झाली, कारण राजाचा घोडा चोरून न्यायचं म्हणजे एवढं सोपं आहे का म्हटले. पण नाही म्हटले, घोडा न्यायचाच, काही करायचं पण घोडा चोरायचाच. म्हटले उपाय करू. ह्या जंगलामध्ये मार्ग अनेक आहेत म्हटले. चौका चौकात आपण वेश बदलून थांबू. आणि चौका चौकात वेश बदलून थांबले. हा घोडा घेऊन निघालाय. पहिल्या चौकात गेल्यानंतर एक जण भेटला. म्हटला हे गाढव कुठनं आणलेस? काय म्हटला, हे गाढव कुठनं आणलेस? आता त्यानं मागवळून बघितलं, घोडा आहे, ह्याला गाढव कुठले? हे खुळा असेल म्हटलं, म्हणून जंगलात फिरते. हे खुळा असणार आहे, ह्याला काय गाढवातला आणि घोड्यातला फरक कळत नाही का? आणि ते खुळा असेल म्हणून त्याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही, पुढे गेला. आता पुढल्या चौकात पण वेश बदलून दुसरा तयारच होता. तो म्हटला, बाबा अरे एवढं हे गाढव दिसतंय चांगलं, आणि जंगलामध्ये आणलंस तर कोणी वाघ, हत्ती, बाकी जे हिंस्र प्राणी आहेत खाऊन टाकतील, ह्याला इकडे कशाला आणलं? नाही. त्यानं पुन्हा जरासा विचार चालू केला, ह्यो म्हणतो हे खरं आहे का खोटं आहे? कारण पहिल्यानं पण गाढव सांगितलंय. दुसऱ्याच्या अवस्थेपर्यंत गेल्यावर जरा विचाराची जरा ताकद वाढवली, विचारशक्ती वाढवली. खरंच घोडा आहे का गाढव आहे? लक्षात आलं घोडाच आहे, कारण राजा पुढे न्यायचा आहे घोडा, नाही का. राजा पुढे न्यायचा आहे. राजानं जर घोड्याचं गाढव जर नेलं तर काय होईल, नाही का. पुढल्या चौकात गेल्यावर त्यानंही वेगळं सांगितलं. म्हणले गाढवाला इकडे कशाला आणलेस बाबा, नाही का. असं करता करता शेवटच्या पर्यंत जाऊस तर याचा पक्का निश्चय झाला, मी आणलंय ते गाढवच आहे. म्हटलं हे जर गाढव राजासमोर नेलं तर राजा मला फासावरच देणार. याच्यापेक्षा तिथंच सोडून पळून गेला. मिळाला कुणाला? घोडा. होता घोडाच, पण सिद्ध काय करून टाकलं? मिळालं कुणाला? याचा अर्थच एवढा आहे, द्वैत प्रतीती देणाऱ्यांची संख्या काय कमी नाही, द्वैताची भावता वाढवणाऱ्यांची संख्या कमी नाही, पण जाणायचं आहे मात्र आत्मतत्व. विठ्ठल विठ्ठल.